नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव खडेबाजार पोलिसांनी मोठी कारवाई केली असून शहरातील शास्त्री नगर परिसरात वाहतूक होणारी अवैध दारू एका वाहनासह पकडण्यात आली आहे. या कारवाईमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बेळगावात सध्या रंगपंचमीच्या पर्वाची जोरदार तयारी सुरू आहे. परवा शुक्रवारी दिनांक 14 रोजी धुलीवंदन असून शहरात धूमधाम रंगपंचमी खेळली जाणार आहे. या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या रंगपंचमी पर्वाच्या अनुषंगाने पोलीस आणि प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क झाले असून खडेबाजार पोलिसांनी लाखोंची अवैध दारू पकडली आहे. शास्त्रीनगर परिसरात पोलिसांनी KA-24 9049 या गाडीमधून अवैध दारूचा साठा पकडला. या मोठ्या कारवाईत वाहनासह एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची पोलीस प्रक्रिया सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एका गावातून अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 2 मुलांच्या बापानेच एक लहान मुलीला गरोदर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कुळगोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसप्पा अडिवप्पा हळूर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी बसप्पा याने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत होता. यामुळे मुलगी 8 महिन्यांची गरोदर झाली होती. बालिकेला डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर चौकशी सुरू आहे. सौंदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत खासदार बसवराज बोम्मई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय प्रसाद योजनेअंतर्गत सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या या अनुदानामुळे मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांना आधुनिक सुलभ सुविधांचा लाभ मिळणार असल्याचा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सेक्रेटरीवर सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्याच्या निषेधात मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील ग्रामपंचायत विकास अधिकारी, सेक्रेटरी आणि कर्मचारी एकत्र आले आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करून जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. बॅरिस्टर नाथपै चौक शहापूर येथील पाणीपुरवठा मंडळाच्या मेन फॉल्समधून मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागली आहे. ही गळती गेल्या 2 वर्षांपासून सुरूच आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांकडून वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या तरी देखील याचा यत्किंचितही परिणाम वॉटर सप्लाय बोर्डचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर झाला नाही. बेजबाबदारपणा सुरूच असून त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. गोसगाव ग्रामपंचायत सचिव बसवराज कोडळी यांनी मंगळवारी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, माझ्यावर हल्ला करणारे गोसगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षाचा मुलगा आहे. मात्र या प्रकरणात कन्नड किंवा मराठी भाषेचा उल्लेख करणं चुकीचं आहे. माझ्यावर झालेल्या गंभीर हल्ल्यानंतर कन्नड आणि मराठी भाषिक दोघांनीही मला मदत केली आणि रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे याला कोणत्याही भाषिक वादाशी जोडू नये असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेने राबवलेल्या स्वच्छतेसाठी कामांची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणच्या केंद्रीय पथकाचा दौरा लांबणीवर पडलाय. हे पथक आता बुधवार दिनांक 12 रोजी बेळगावात येणार आहे. देशातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक सोमवारी दिनांक 10 रोजी बेळगावला येणार होते. त्यासाठी महापालिकेने सर्व तयारी केली होती. महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी त्यांना माहिती देण्यासाठी सज्ज होते, पण ऐनवेळी हा दौरा लांबणीवर पडला. आता हे पथक बुधवारी येणार असून 5 दिवसांच्या या दौऱ्यात विविध ठिकाणांची पाहणी करून लोकांची मते जाणून घेणार आहेत. या पथकाच्या अहवालावर बेळगावचे देशात स्वच्छतेचे स्थान ठरणार आहे. Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call
002124050 Lockmania, where money grows and relationships strengthens. उन्हाळी सुट्टीत माध्यान्ह आहार देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्यासाठी अनुदान मिळालं असून बेळगाव जिल्ह्याला 5,46,00,000 अनुदान मंजूर झालंय. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर दररोज विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार करून दिला जातो. दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची समस्या निर्माण होणाऱ्या गावात माध्यान्ह आहार दिला जाणार आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यांमधील शाळांना उन्हाळी सुट्टीमध्ये माध्यान्ह आहार देण्यासाठी विद्यार्थ्यांना आहार पाहिजे की नको याची माहिती देण्याची सूचना करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 1,31,837 तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 1,86,160 विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत माध्यान्ह आहारासाठी नोंदणी केली होती. यावर्षी राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये 223 तालुक्यातील शाळांमध्ये उन्हाळी सुट्टीत आहार देण्यासाठी अनुदान दिलं आहे. अयोध्या नगर येथील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंगच्या 5व्या बॅचचे दीपप्रज्वलन कार्यक्रम नुकताच सदाशिवनगर स्थित कन्नड भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला पॅरा ऑलिम्पिक मेडलिस्ट राघवेंद्र अन्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या या 5व्या बॅचच्या नर्सिंग विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कार्यासाठी फ्लॉरेन्स नायटिंगल शपथ देवविण्यात आली. श्री गुरु ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डीन व संचालक डॉक्टर प्रकाश पाटील, राघवेंद्र अन्वेकर, सुजाता कलगटगी यांनी आभार मानले. अभिनेत्री रान्या राव सोने तस्करी प्रकरणाचे विधानसभेत मोठे पडसाद उमटले. या प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. रान्या या प्रकरणात सहभागी असलेल्या अभिनेत्रीच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकारी व पोलीस तपास करत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. निपाणी येथील प्रभाग क्रमांक 8 व 21 या परिसरामध्ये असणाऱ्या तेली गल्लीतील सीडी वर्क अवघ्या वर्षभरात उखडला आहे. यामुळे स्थानिक नागरिक, वाहनधारक व लहान मुलांना धोका निर्माण झाला असून याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवक व नगरपालिकेला कळवूनही दुर्लक्ष झाल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तेली गल्ली परिसर हा वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. आठवडी बाजारा दिवशी तर येथून नागरिक आणि वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथील सीडी वर्क उखडल्यानं लोखंडी गज उघड्यावर असून पालिका पदाधिकाऱ्यांनी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. हुक्केरी तालुक्याचा कामधेनू असणारा राजा लखमगौडा जलाशयात मंगळवार दिनांक 12 रोजी 24 टीएमसी पाणीसाठा आहे. या साठ्यापैकी 2 टीएमसी मृत पाणीसाठा वगळता 22 टीएमसी पाणीसाठा वापरात येण्याइतका आहे. सध्या बेळगाव, संकेश्वर आणि हुक्केरीसह 22 खेड्यांना दररोज 60 क्युसेक पाणीसाठा पिण्यासाठी पुरवठा केला जातोय. वाढत्या उन्हाची तीव्रता आणि पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. ई खाता उतारा अभियान सुरू असून नागरिकांनी आपल्या मालमत्तेची आवश्यक माहिती देऊन खाते उतारे वेळेत करून घ्यावेत असे आवाहन जमखंडी नगरपालिका आयुक्त ज्योती गिरीश यांनी केलंय. नगर योजना प्राधिकरणची परवानगी नसलेल्या 30 अनधिकृत वसाहती असून यांना व खाता उतारा देण्यात येणार आहे. त्यांची अंतिम मुदत 10 मे असून आवश्यक दाखले देऊन दंडासह रक्कम भरून ई उतारे करून घ्यावेत व नगर योजना प्राधिकरणची अनुमती असलेले 19,000 मालमत्ता असून आतापर्यंत यापैकी 10,000हून अधिक ई खाते नोंद झाली आहे. तरी शिल्लक असलेल्या मालमत्ता मालकांनी योग्य माहिती देऊन ई खाता उतारा घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांची मुलगी कृतिका अनिल पाटील यांच्या निधनानिमित्त बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी रविवारी आमदार राजू कागे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष पराप्पा सौदी, केपीसीसी सदस्य चंद्रकांत हमडी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. इंडी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरून जाणाऱ्या 548B राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. सदर मार्गाचे काम सुरू असल्यानं सदर मार्गावर धुळीचं साम्राज्य पसरल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असून सदर मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय. यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त होतोय.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.